जिल्हा कारागृहातील न्यायाधीन बंदी महिलेच्या मृत्यू प्रकरणी पोलीस आरोपीच्या पिंजऱ्यात मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी। सेवानिवृत्त PSI कडे घरफोड्या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी। जळगाव जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघातात अनेकांचा मृत्यू, जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू। राज्यातील फळ व फूल पिकांच्या मूल्यवर्धनासाठी जागतिक दर्जाची व्यापार कौशल्य वापरावी, पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या सूचना। आणि दाओसमध्ये इतिहास घडला, महाराष्ट्राचे आजवरचे सर्वाधिक करार, शासनाची माहिती। धुळे जिल्हा कारागृहातील न्यायाधीन बंदीवान महिलेच्या मृत्यू प्रकरणी संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे। धुळे LCB आझादनगर व कारागृह पोलीस संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर या प्रकरणी चौकशीअंती कारवाई करावी अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। CID व SIT चौकशीची मागणी केली जात आहे। धुळे शहरातील एका दाखल गुन्ह्यात धुळे जिल्हा कारागृहात न्यायाधीन बंदी असलेल्या महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। त्या महिलेच्या मृत्यू प्रकरणी धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील व सहकारी तसेच आझादनगर पोलीस स्टेशनचे संबंधित अधिकारी व कर्मचारी आणि धुळे जिल्हा कारागृहाचे अधीक्षक व संबंधित अधिकारी कर्मचारी हे जबाबदार असल्याचे म्हणत त्यांच्यावर चौकशीअंती गुन्हे दाखल करीत कारवाई करावी अशी मागणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। महिलेच्या मृत्यू प्रकरणाची CID किंवा SIT चौकशी करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे। दरम्यान कारागृहात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त असताना व CCTV असताना महिला बंदीवान आत्महत्या करतेच कशी असा सवाल संबंधित नातेवाईकांनी उपस्थित केला आहे। महिलेच्या तपास व चौकशी दरम्यान पोलीस प्रशासनाने महिलेवर गुन्हा कबूल करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप देखील संबंधित नातेवाईकांनी केला असून पोलीस प्रशासनास आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे। या घटनेची निपक्षपातीपणे सखोल चौकशी होणे आवश्यक आहे। माझ्या बहिणीची मुलगी होती चंद्रबा बैरागी म्हणून, तिची आत्महत्या म्हणून असं दाखवलं गेलं आहे, पण तिची आत्महत्या नाही आहे। तिच्यासोबत वाईट कृत्य घडलेलं आहे, कारण आम्ही स्वतः बॉडीला चेक केलं आणि तिचे व्हिडिओ आणि फोटो पण रेकॉर्ड केले आहे। तिला पट्ट्यापट्ट्याने मारलेलं आहे जोरामध्ये, आणि ती महिला नाही, ती स्टुडंट आहे। सिंटेल कॉलेजची BCA मध्ये सेकंड इयरला ती आता शिकवत होती आणि तिला चुकीच्या ह्याच्यात फसवलं गेलंय। पण पोलिसांनी तिला कालच्या काल आणि जे तिच्यासोबत अजून 4 मुलं होते त्यांना कालच्या काल जामीन करून सोडलं गेलं का? जर मुलीने सुसाईड केलं म्हणून तिला का सोडलं, त्यांना का सोडलं गेलं? तिला पण थांबवायला पाहिजे होतं ना, की जोपर्यंत कारवाई होत नाही। 11 वाजता मुलगी सुसाईड करते, घरी 1 वाजता माहिती पडते सुसाईड दाखवल्या जाते, त्याच्यामध्ये सुसाईड तिने केलेलं नाहीये, कारण आम्ही स्वतः बॉडी चेक केली आहे। ते फोटो आणि व्हिडिओ लवकरात लवकर मागवण्यात यावे आणि ते व्हायरल करण्यात यावे, जेणेकरून आम्हाला पब्लिकचा सपोर्ट भेटेल। याच्यामध्ये त्यांनी पण तिच्यावर अत्याचार केलाय, त्याच्यात एक महिला फरार आहे, तिला पण बोलवण्यात यावा। जो फिर्यादी होता तिच्या विरोधात गुन्हा दाखल, त्याला पण बोलवण्यात यावा। आणि ज्या पोलिसांनी तिच्यावर मारहाण केलेली, तिच्यावर अत्याचार केले, तिला टॉर्चर केलाय, त्यांना सस्पेंड केलं गेलं पाहिजे आणि त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे। संदर्भात आम्ही धुळे जिल्हा अधिकारी इथे निवेदन केलेले आहे। आमचे सगळं फॅमिली इथं आलेली आहे न्याय मागण्यासाठी। सकाळपासून आम्ही तिच्या मागे फिरत आहे। धुळे शहरातील उन्नतीनगरात सेवानिवृत्त PSIच्या घरी अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारीत चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केली आहे। या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी होत आहे। धुळे शहरातील नकाने रोड लगतच्या उन्नतीनगर येथे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक श्री धरमसिंह किसनसिंह परदेशी कुटुंबियासह राहतात। श्री परदेशी यांची तब्येत ठीक नसल्याने बायपास सर्जरीसाठी दिनांक 5 जानेवारीपासून ते 22 जानेवारीपर्यंत ते उपचारार्थ बाहेरगावी गेले होते। या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडिकोंडा तोडीत घरातील कपाटातून 15,000 रुपयांची रोकड व देवघरातील चांदीचे दागिने लंपास केले आहेत।
या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ चोरट्यांचा शोध घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान चोरीच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी स्थानिक पोलिसांनी परिसरात रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे। वडिलांच्या बायपास ऑपरेशनसाठी आम्ही 5 जानेवारीला नाशिक येथे गेलो होतो ऑपरेशनसाठी। त्यांना बायपास ऑपरेशन सांगितलं होतं, त्यासाठी पूर्ण परिवारासहित आम्ही नाशिकला गेलो होतो। तर 15 दिवसापासून तिथेच होतो। काल त्यांचा संपूर्ण डिस्चार्ज झाल्यानंतर आणि ऑपरेशनची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आम्ही परत येत होतो। तर मी थोडं पुढे आलो बाईकवर आणि फॅमिली आमची कारमध्ये येत होती मागून। पुढे आल्यावर मला लक्षात आलं की गेटला कुलूप आहे, नंतर हॉलचं कुलूप नाही, तर फक्त कडी लावलेली होती। तर ते पाहिलं, कडी उघडली तर थोडं सामान मला इकडे तिकडे दिसलं। मी बाहेरच राहून पोलिसांना कळवलं आणि मग सगळी टीम आली आणि त्यानंतर हळूहळू चेक केल्यानंतर लक्षात आलं की पूर्ण घरात सामान इकडे तिकडे अस्ताव्यस्त केलेलं आहे। देवघरातले चांदीचे देव नव्हते आणि इकडे हॉलमध्ये लाकडी कपाटातनं कॅश होती, थोडी 15,000 कॅश ती नव्हती। तर एवढं सामान आम्हाला फक्त सापडलं। बाकी सामान इकडे तिकडे होतं पूर्ण घरामध्ये, बेडरूममध्ये, किचनमध्ये आणि हॉलमध्ये सामान सगळं अस्ताव्यस्त पडलेलं आहे। वडिलांचं नाव धरमसिंग किसनसिंग परदेशी, रिकार्डिंग PI, प्लॉट नंबर 24, उन्नतीनगर, मिराई सदनगर। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहराजवळ बुधवारी 22 जानेवारी रोजी सायंकाळी रेल्वे अपघाताची घटना घडली। यात काही प्रवाशांचा मृत्यू झाला असून जखमींवर रुग्णालयात उपचार केले जात आहेत। दरम्यान घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जात आहे। जळगाव जिल्ह्यात रेल्वे अपघाताची दुर्दैव घटना घडली आहे। पुष्पक एक्सप्रेस रेल्वेने प्रवास केला जात असतानाच रेल्वेच्या एका डब्याला आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर भीतीने काही प्रवाशांनी जीव वाचविण्यासाठी गाडीतून बाहेर उड्या मारल्यात। मात्र दुर्दैवाने त्याचवेळी समोरून वेगाने धावणाऱ्या बंगळूर एक्सप्रेस रेल्वेने रेल्वे पटरीवर असलेल्या प्रवाशांना जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात काहींचा जागीच मृत्यू झाला आहे। या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे। जखमींना तातडीने पाचोरा आणि जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी घटनास्थळी दाखल झाले आहेत। स्थानिक प्रशासन आणि रेल्वे विभागाने संयुक्तपणे बचाव कार्य सुरू केले आहे। अपघाताचे कारण शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। या दुर्दैवी घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप आणि शोक व्यक्त केला जात आहे। मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून योग्य मदत आणि नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे। रेल्वे प्रशासनाने मृतांच्या कुटुंबियांसाठी आर्थिक मदत जाहीर केली असून जखमींवर मोफत उपचार सुरू आहेत। तसेच अशा घटना टाळण्यासाठी भविष्यात रेल्वे सुरक्षेसाठी कडक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। या घटनेनंतर रेल्वे व पोलीस विभागाने घटनास्थळी तपास सुरू केला असून अपघात टाळता आला असता का याचा अभ्यास केला जात आहे। आज सुमारे 4:45 एक पुष्पक एक्सप्रेस नावाची एक ट्रेन लखनौ टू मुंबई जात होती। त्या मुंबई ट्रेन ज्यावेळी जळगाव जिल्ह्याच्या पाचोरामध्ये प्रवास करत होती तिथे एक अफवा पसरला की कुठेतरी आग लागलेली आहे आणि ट्रेन थांबवण्यात आली। काही चेन पुलिंग करून या कुठल्या कारणामुळे थांबवण्यात आली। त्याच्यानंतर दोनों बाजूला जो जनरल कंपार्टमेंट आहे जो इंजिनच्या मागे असतो त्या ठिकाणी दोनों बाजूला लोक बाहेर पडले आणि ज्यावेळी लोक बाहेर पडले तो म्हणजे त्या बाजूला एक आपला माहिती आहे जो पाचोरा आणि हे जो जळगावचे जो स्ट्रेच आहे त्या ठिकाणी हाय स्पीडमध्ये ट्रेन प्रवास करतात। तर त्या बाजूला ज्यावेळी ट्रेन मधून लोक बाहेर पडले तो काही म्हणजे ट्रॅकवर म्हणजे काही जण होते आणि त्या ठिकाणी ही घटना अपघातात्मक अत्यंत अपघातात्मक दुःखद घटना घडली। याच्यामध्ये जो मृत्यू आहे आणि ते इंजर्ड आहे त्यांच्याशी संपर्क साधण्यात आलेला आहे। 11 लोकांची मृत्यू आतापर्यंत झालेली आहे त्याची प्राथमिक माहिती आहे। त्याच्याशिवाय 4 लोक गंभीर जखमी आहेत, त्यांच्या औषध उपचार जळगावला चालू आहे। 11 लोकांना मायनर इंजुरी आहे, त्याच्यामध्ये 4 लोकांची ट्रीटमेंट या ठिकाणी चालू आहे आणि उर्वरित 5 लोकांची ट्रीटमेंट इतर हॉस्पिटलला चालू आहे। तर या गोष्टीबद्दल आपण जो काही जसे आपल्याला सेंट्रल रेल्वेचे जो कंट्रोल रूम आहे तिथून जसे आपल्याला माहिती मिळाली आपण इमिडिएटली त्याच्यामध्ये 8 ॲम्ब्युलन्सेस त्या ठिकाणी डिस्पॅच केला। त्याच्याशिवाय अग्निशमनचं वाहन असेल, गॅस कटर्स असेल, पाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल, या सगळ्या गोष्टी आपण इमिडिएटली त्या ठिकाणी डिस्पॅच केल्या।
या डिस्पॅच झाल्यानंतर आपण प्रयत्न केला की कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे सगळे जो इंजर्ड आहे त्याला बेस्ट ट्रीटमेंट, जो गोल्डन आवर आपण म्हणतो ते बेस्ट ट्रीटमेंट त्याला मिळायला पाहिजे. तो या बेस्ट ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आणि त्याच्यानंतर ऑलमोस्ट 6:30पर्यंत त्या ठिकाणी जो बी परिस्थिती होती ते क्लिअर करण्यात आला. उपविभागीय अधिकारी जो आहेत त्या ठिकाणी इन्सिडेंट कमांडर म्हणून त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि ते त्या जागेवर होते आणि त्या ठिकाणी जो बी इमर्जन्सी रिस्पॉन्स आहे, ॲम्ब्युलन्सेस असेल, हे सगळे कोऑर्डिनेशन असेल त्यांनी पूर्णतः मदत त्या ठिकाणी करून हे काम करण्यात आलं. रेल्वे विभागाकडून 2 त्यांचे जो रिलीफ व्हेकल्स असतो ते मनमाडकडून एक निघाली आणि भुसावळकडून एक निघाली आणि या पद्धतीमध्ये पूर्ण काम या ठिकाणी पूर्ण करण्यात आलं. आता ट्रेनचा जो स्पॉट आहे तिथून पूर्ण क्लिअर करून त्याच्यानंतर प्रांत अधिकारी तिथून बाहेर पडले. डिस्ट्रिक्ट लेवलवर कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली. विभिन्न मल्टी एजन्सी कोऑर्डिनेशन जो आहे, पोलीस विभाग असतील, आपत्ती व्यवस्थापन असतील, रेल्वे असतील, अग्निशमन विभाग असतील, या सगळ्या विभागाचे हॉस्पिटल्स असतील, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असतील, या सगळ्या विभागाला आपण ॲक्टिवेट केलं आणि त्याच्यानंतर औषध उपचार आपण या ठिकाणी सुरू केला. सिव्हिल सर्जन आता यांना भेटणार आहे आणि पुढील काय निर्णय होते. थँक्यू. चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे. गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. फोन 235 570. राज्यातील फळ व फुले पिकांच्या मूल्यवर्धनासाठी मॅग्रेट प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या माध्यमातून जागतिक दर्जाचे व्यापार कौशल्य वापरून राज्यातील फळे आणि फुले पिकांना जगाच्या बाजारपेठेत भाव मिळवून देण्याचे निर्देश पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत. आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क मॅग्नेट प्रकल्पाची आढावा बैठक प्रसंगी मंत्री महोदय यांनी सूचना केली आहे. आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्पाची आढावा बैठक नुकतेच राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री श्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत संपन्न झाली आहे. या बैठकीस आशियाई विकास बँकेचे संचालक टाकीशी उएडा, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, मॅग्रेट प्रकल्प संचालक विनायक कोकरे, अतिरिक्त प्रकल्प संचालक अमोल यादव, पणन विभागाचे उपसचिव संतोष देशमुख तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी पणन मंत्री श्री रावल म्हणाले की प्रमुख 14 फळपिके आणि सर्व प्रकारचे फुलपिकांचे उत्पादन हे ग्राहकांपर्यंत वितरण होण्यासाठी समाज माध्यमांचा वापराबरोबरच स्थानिक भाषेचा उपयोग करून प्रसिद्धी करावी. तसेच या कामी कृषी स्थानक महाविद्यालयाबरोबरच विद्यार्थ्यांचा मार्केटिंगसाठी सहभाग करून घेण्यात यावा. तसेच निर्यात करताना प्लास्टिकचा वापर न करता जैव विघटनशील साहित्याचा वापर करावा असे निर्देशही श्री रावल यांनी दिले आहेत. फलोत्पादन पिकांच्या व फुलांच्या मूल्य साखळीत खासगी गुंतवणूक आकर्षित करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे असे सांगून श्री रावल म्हणाले की फळे आणि भाजीपाल्यांचे नुकसान कमी होणे आणि साठवणूक क्षमता वाढविणे गरजेचे आहे. मॅग्रेट प्रकल्पाचे उद्देश साध्य करण्यासाठी उत्पादक तसेच उद्योजकांना संघटित बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यासाठी आवश्यक तांत्रिक सहाय्य, पायाभूत सुविधा उभारणीसाठी सहाय्य, मध्यम मुदत कर्ज आणि खेळते भांडवल पुरविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पणन मंत्री श्री रावल म्हणाले की उत्तम कृषी पद्धतीत पीक उत्पादन क्षेत्रामध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण देण्यात यावे. केळीच्या खोडापासून ॲक्टिवेटेड कार्बन आणि बायोचार संदर्भात कार्यवाही करण्यात यावी. राज्यातील प्रमुख फळपिकांच्या निर्यातीसाठी नवीन बाजारपेठा शोधण्यासाठी तज्ज्ञांचे सहकार्य घ्यावे अशाही सूचना यावेळी श्री रावल यांनी केल्या आहेत. दाओस मधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये इतिहास घडला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने आजच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत 15.70 लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण 54 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. यातून 15.95 लाख रोजगार निर्मिती होईल
अशी माहिती शासनाने दिली आहे। राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे दाओस येथे दौऱ्यावर आहेत। राज्याच्या हितासाठी त्यांचा दाओस दौरा महत्त्वपूर्ण ठरत आहे। सामंजस्य करारापैकी सर्वात मोठ्या गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहाचा असून पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीकरणीय ऊर्जा, बायो एनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्र विकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आधारातिथ्य आणि रिअल इस्टेट या क्षेत्रात 3,05,000 कोटी इतकी गुंतवणूक करणार आहेत। या एका करारातून 3 लाख रोजगार निर्मितीचा अंदाज आहे। रिलायन्स समूहासोबत 3,05,000 कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला असून यातील बहुसंख्य गुंतवणूक ही सेवा क्षेत्रात होणार असल्याने सुमारे 3 लाख रोजगार निर्मिती यातून होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नवभारताच्या निर्मितीत योगदान देणारा हा करार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्र $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे पहिले राज्य बनवावे हे स्वप्न आहे। त्या दृष्टीने आम्ही ही गुंतवणूक करणार आहोत, असे रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी यांनी यावेळी सांगितले आहे। दुसरी मोठी गुंतवणूक ही ॲमेझॉन करणार असून 71,795 कोटी रुपये इतकी आहे। MMR क्षेत्रात डेटा सेंटर्सच्या माध्यमातून या गुंतवणुकीसाठी 83,100 इतके रोजगार निर्माण होणार आहेत। गेल्या 2 दिवसात जे सामंजस्य करार झाले त्यातून राज्याच्या सर्व भागात गुंतवणूक होत असून समतोल विकासाचा उद्देश यातून साध्य होणार आहे। या एकूण करारापैकी उद्योग विभागाने 11.71 कोटींचे करार केले असून MMRDAने 3.44 लाख कोटी तर सिडकोने 55,200 कोटींचे करार केले आहेत। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची भेट घेतली। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दरम्यान ही भेट झाली। या दोघांमध्ये ऊर्जा आणि सार्वजनिक वाहतूक क्षेत्रासंदर्भात चर्चा झाली। टोनी ब्लेअर यांनी लवकरच भारतात येणार असल्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला। याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्युंडई मोटर्सचे कार्यकारी उपाध्यक्ष बम किम यांची भेट घेतली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी DP वर्ल्डचे अध्यक्ष सुलतान अहमद बिन सुलायम आणि त्यांचे भारताचे प्रबंध संचालक CEO रिजवान सोमर यांचीही भेट घेतली। महाराष्ट्रात इंडस्ट्रियल पार्क, लॉजिस्टिक इत्यादी क्षेत्रात सहकार्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली आहे।